जाऊ नको आय. बाकी 20 रुपयांचं काय हा पाठ पाहूयात. बाबाराव मुसळे यांचा हा पाठ आहे. प्रसिद्ध लेखक व कवी आहेत. मोहरलेला चंद्र, झिंगू लुखू लुखू, नगर भोजन हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. वारुळ, पाटीलकी, दंश, पखाल, या कादंबऱ्या, तसेच इथे पेटली माणूसगात्रे हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. पाठ परिचय पाहूयात. दुसऱ्यांच्या मदतीस कायम तयार असणाऱ्या राजू नावाच्या एका प्रामाणिक मुलाची ही गोष्ट आहे. या मुलाबाबत विकासच्या साहेबांचा गैरसमज होतो, पण शेवटी त्या मुलाचा निस्वार्थीपणा साहेबांना कळतो आणि ते विकासची माफी मागतात. मी आत येऊ शकतो का सर? हातातल्या फाईली सावरत विकासने विचारले. साहेब कुठली तरी फाईल पाहत होते. त्यांनी मानेनेच हो म्हटले. आवाजावरून त्यांनी विकास आत आल्याचे वर न पाहताच ओळखले आणि तक्रारीच्या सुरात बोलले. तक्रारीच्या म्हणजे गारानं गायल्याच्या. विकास सर, कालच्या त्या मुलानं मला 80 रुपयांना फसवलं. तुमच्यामुळे हे सारं घडलं. ही मुलं महाबिलिंदर असतात. महाबिलिंदर म्हणजे लबाड, धूर्त. तुम्हाला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही. पुळका येणे, बाजू घेणे. 100ची नोट घेऊन गेला. एकदा गेला तो गेलाच. बघा, त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली. एका दमात साहेबांनी मनातली नाराजी व्यक्त केली. क्षणभर विकासला वाटलं आपण आपल्या खिशातून साहेबांना 80 रुपये काढून द्यावेत, पण त्याने तसं केलं नाही. तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला, तसं नसेल सर, काही अडचण आली असेल म्हणून त्याने तसं केलं असेल. काही सांगू नका. यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत, समजले? साहेब म्हणाले. नाईलाजाने विकासने हो म्हटले. साहेब म्हणतात ते सत्य होते, तरी ते संपूर्ण सत्य नसावे असे विकासचे मन त्याला सारखे सांगत होते. राजू हा मुलगा फसवाफसवी करणारा वाटत नव्हता. फसवाफसवी करणे म्हणजे लबाडी करणे. मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता. विकासची मेहुणी टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये दाखल झाली होती. टाटा कॅन्सर सेंटर हे मुंबईत परळ येथे असलेले कर्करोग निदान केंद्र आहे, म्हणजेच एक दवाखाना आहे. विंग म्हणजे विभाग. दाखल होणे म्हणजे भरती होणे. तिथे त्याची मेहुणी दाखल झालेली होती. विकास सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोहोचवायला जात असे. टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होते. तिथला त्याचा वावर नित्याचा झाला होता. वावर म्हणजे येणे जाणे, नित्याचा म्हणजे नेहमीचा. एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले. फार तर 10-11 वर्षांचा मुलगा असावा. त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते. त्याला पाहून विकासची उत्सुकता वाढली. उत्सुकता म्हणजे कुतूहल. त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले आणि बरंच काही विचारलं. तुझं नाव काय? तू कुठला? इथे का आलास? कोणत्या इयत्तेत शिकतोस? वगैरे वगैरे. साहेब ज्या मुलाविषयी बोलले होते तोच हा राजू. तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा. दो करके पृथ्वी लोगों से भर गई. वाशिम हा विदर्भामध्ये एक जिल्हा आहे. 5वी इयत्तेत शिकणारा. त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने 1 महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये भरती झालेली होती. तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कोणी नव्हते. एका झोपडीवजा घराशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येई. झोपडीवजा म्हणजे झोपडीसारखं. आईला विचारून तो इकडे तिकडे फिरे. आईने त्याला सांगितले होते, जास्त लांब जाऊ नको, कोणाच्या वस्तूला हात लावू नको. तो तिथंच बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशांसाठी, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. हात पसरणे, मदत मागणे. व्याकुळ कासावीस, फेकू नका, मले द्या. मले म्हणजे मला. मी ते उपाशी लोकायले देतो. लोकायले म्हणजे लोकांना. उपाशी म्हणजे जे भुकेलेले आहेत त्यांना. राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली.
राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. त्यांच्या डोळ्यातले समाधान पाहून त्याला हायसे वाटायचे. हायसे वाटणे, समाधान वाटणे. दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा. एखाद्या पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तरी कौतुक होतं. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे. पण एक दिवस त्याच्या कार्यालयामध्ये पोहोचायला उशीर झाला, म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोहोचवायला सांगितले. पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्याजवळ दिले. राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोहोचवू लागला. हे काम राजू आनंदाने करी. विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिले होते. असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता. त्याने एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांनाही दिली. त्यावेळी साहेब म्हणाले, 20 रुपये सुट्टे नाहीत, 100ची नोट आहे. त्यावर राजू म्हणाला, सर द्या ती नोट, मी 80 रुपये आपल्याले आणून देतो. आपल्याले म्हणजे आपल्याला. साहेबांची 100 रुपयांची नोट घेऊन राजू गेला. तो अद्याप आलाच नाही. अजूनपर्यंत. राजूने साहेबांना खरंच फसवलं असेल का? काय झाले असेल नक्की? विकास विचारात घडला म्हणजे खूप विचारात बुडणे. तेवढ्यात, सर आत येऊ का? राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता. साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकांकडे पाहिले. मग साहेब म्हणाले, 100ची नोट काढली. ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला, सर ही नोट राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे. विकास आणि साहेब दोघेही चकित झाले. चकित होणे, आश्चर्य वाटणे. राजू कुठे? विकासने विचारले. सर तो कालच गावाला गेला. साहेब म्हणाले, का? त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली. गावी जाण्याआधी त्याने ही नोट मला तुम्हाला द्यायला सांगितली होती. असे म्हणत इरफान आला तसा बाहेर पडला. विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले. स्तब्ध होणे म्हणजे शांत होणे. मग साहेब म्हणाले, विकास मला माफ कर. माणसं ओळखण्याचा तुमचा अधिकार मोठा आहे. अधिकार, हक्क. त्या मानाने मी फारच अनुभवशून्य आहे. अनुभवशून्य म्हणजे अनुभव